आपण आता खाली टायमिंग अँड कंट्रोल युनिटकडे जाणार आहोत. मायक्रोप्रोसेसरमध्ये ज्या काही प्रोसेस होत असतात त्या सर्व प्रोसेस या टाइम बॉन्डिंगनी बांधलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक प्रोसेसला विशिष्ट प्रकारचा टाइम दिलेला असतो. त्या टाइममध्येच ती प्रोसेस कंप्लीट होते आणि प्रत्येक सेक्शनला कंट्रोल करणे या दोन गोष्टी या टाइम अँड कंट्रोल सेक्शनकडून होत असतात. आपण क्लॉक पासून चालू करू. इथे आपल्याला X1 X2 असे क्लॉक जनरेटर दिसतो. यामध्ये क्रिस्टल क्लॉक सेट केलेला असतो. हा क्रिस्टल क्लॉक प्रोसेसरला फ्रिक्वेन्सी देण्याचं काम करतो आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या आधारे प्रत्येक प्रोसेसची टाइम ही फिक्स झाली असते. त्या पद्धतीने प्रोसेस काम करतो. त्यानंतर क्लॉक आउट इथे आपल्याला दिसेल. क्लॉक आउट म्हणजे या प्रोसेसरला एक्सटर्नल डिव्हाइस ज्यावेळी जोडलेलं असतं त्या एक्सटर्नल डिव्हाइसला क्लॉक देण्याचं काम क्लॉक आउट सिग्नल करत असतो. त्यानंतर पुढे आपल्याला काही कंट्रोल सिग्नल दिसतात. कंट्रोल सिग्नल रेडी, रीड राईट आणि ALE. रेडी सिग्नल हा प्रोसेसर काम करण्यासाठी तयार आहे किंवा नाही हे इंडिकेट करत असतो. जर रेडी सिग्नल लो असेल तर प्रोसेसरला वेट करावे लागते आणि रेडी सिग्नल हाय झाल्यानंतर प्रोसेसर आपले काम चालू करू शकतो. त्यानंतर पुढे RD म्हणजे रीड सिग्नल दिसतो आपल्याला. हा सिग्नल आपल्याला वाचन किंवा रीड करण्याचे काम करण्याचे इंडिकेशन देत असतो. म्हणजे ॲड्रेस फाइंड झालेला आहे, मग तो मेमरी लोकेशनचा असेल किंवा IO असेल, म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस असेल. तेथील माहिती आता प्रोसेसरला रीड करायची आहे. म्हणजे तेथील जी काही डाटा आहेत त्या ठिकाणचा तो डाटा हा डाटा लाईनवर घ्यायचा आहे, एक्सेप्ट करायचा आहे. हा सिग्नल ॲक्टिव्ह झाल्यानंतर रीडिंगचं काम कंप्लीट होतं. म्हणजे मेमरीमधील अथवा IO मधील जो डाटा आहे तो डाटा लाईनवर येतो. त्यानंतर राईट सिग्नल. राईट सिग्नल म्हणजे ज्या ठिकाणी माहिती लिहायची आपल्याला, सेंड करायची आहे, ते ॲड्रेस लोकेशन फाइंड झालेलं आहे. आता डाटा लाईनमध्ये जो काही डाटा आहे तो मेमरी लोकेशनला लिहायचा आहे किंवा तो IOला द्यायचा आहे. अशा प्रकारे रीड आणि राईट सिग्नल काम करत असतात. त्याच्या पुढे आपल्याला ALE असं सिग्नल दिसतो. ALE काय इंडिकेट करतो? ALE ही एक पॉझिटिव्ह गोईंग पल्स आहे. ALE पल्स ज्यावेळी हाय असते त्यावेळी तो मायक्रोप्रोसेसर हा ॲड्रेस मोडमध्ये काम करतो आणि ALE सिग्नल लो असतो त्यावेळी प्रोसेसर हा डाटा डील करत असतो, डाटा रिलेटेड ऑपरेशन करत असतो. त्यामुळे ALE म्हणजे ॲड्रेस लॅच इनेबल हा सिग्नल अशा प्रकारे काम करतो. त्यानंतर पुढे आपल्याला S0, S1 आणि IO/M असे स्टेटस सिग्नल दिसतात. यामध्ये IO/M म्हणजे प्रोसेस ही इनपुट आउटपुटशी रिलेटेड आहे का मेमरीशी रिलेटेड आहे हे डिफरन्शिएट करणारा हा सिग्नल आहे. जर सिग्नल हाय असेल तर प्रोसेसरचं काम हे इनपुट आउटपुट रिलेटेड डिव्हाइसशी चालू असतं आणि हा सिग्नल जर लो असेल तर प्रोसेसरचं काम हे मेमरी रिलेटेड वर्क चालू असतं. अशा प्रकारे हा IOM आपल्याला काम करताना दिसतो. त्याच्या शेजारी S0, S1 हे जे सिग्नल आहेत ते करंट ऑपरेशन जो प्रोसेसर आहे त्याचा स्टेटस इंडिकेट करण्याचं काम करत असतात. त्यानंतर पुढे आपल्याला
DMA दिसतं सिग्नल, HOLD होल्ड आणि HLDA असे हे 2 सिग्नल आहेत. ज्यावेळी एखादा एक्सटर्नल डिव्हाइस प्रोसेसरला कनेक्ट केलेला असतो त्यावेळी तो एक्सटर्नल डिव्हाइस प्रोसेसरला विनंती करतो की ॲड्रेस लाईन्स आणि डाटा लाईन्स मला हवे आहेत. ही रिक्वेस्ट येते HOLD होल्ड एक्सटर्नल डिव्हाइसकडून. ज्यावेळी प्रोसेसरला होल्ड करून सिग्नल येतो त्यावेळी प्रोसेसर HLDA ह्या ॲक्नॉलेजमेंट सिग्नल त्या डिव्हाइसला सेंड करतो आणि सांगतो की माझं जे करंट ऑपरेशन चालू आहे ते पूर्ण झालं की माझ्या डाटा लाईन्स आणि ॲड्रेस लाईन्स ह्या तुला देतो. अशा प्रकारे हा डायरेक्ट मेमरी ॲक्सेस 2 सिग्नल काम करतात. त्यानंतर पुढे रिसेट इन आणि रिसेट आउट. रिसेट इन सिग्नल म्हणजे प्रोसेसर रिसेट करण्याचं काम हा करत असतो. प्रोसेसर रिसेट होणे म्हणजे प्रोसेसरचा जो प्रोग्राम काउंटर आहे त्या प्रोग्राम काउंटर हा 0 होणे म्हणजे रिसेट मायक्रोप्रोसेसर झाला असं म्हणतात. त्याच्या शेजारी जो रिसेट आउट सिग्नल दिसतो तो सिग्नल एक्सटर्नल डिव्हाइस जे जोडलेले असतात या प्रोसेसरला त्याला रिसेट करण्यासाठी हा सिग्नल वापरलेला असतो. अशा प्रकारे टायमिंग अँड कंट्रोल सेक्शनमधून टायमिंग आणि प्रोसेसर कंट्रोल करण्याचं काम होत असतं. त्यानंतर आपण वरच्या सेक्शनकडे जाणार आहोत. वरच्या बाजूला आपल्याला इंटरप्ट कंट्रोल आणि सिरियल IO कंट्रोल असे सेक्शन्स दिसतात. त्यापैकी प्रथमतः आपण इंटरप्ट कंट्रोलचा विचार करू. समोर आपल्याला INTR, INTA आणि शेजारी RST 5.5, RST 6.5, RST 7.5 आणि ट्रॅप असे सिग्नल दिसत आहेत. प्रोसेसर ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी इन बिटवीन एखादा इंटरप्ट येतो, एखाद्या डिव्हाइसकडून इंटरप्ट येते. इंटरप्ट म्हणजे अडथळा येतो की त्याला त्याचं काम प्रोसेसर करून कंप्लीट करून घ्यायचं असतं. म्हणजे आपण उदाहरण पाहू. आपण एखादा मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहतो आणि त्या दरम्यान एखादा कॉल येतो मित्राचा आपल्याला. मग आपण तो कॉल कंप्लीट करतो आणि पुन्हा एकदा आपण अपुरा राहिलेला व्हिडिओ पाहण्याचं चालू ठेवतो. त्याच पद्धतीने प्रोसेसरला INTR ही इंटरप्ट येते आणि प्रोसेसर समजतं की आपल्याला इंटरप्ट कॉल आलेला आहे. त्यामुळे प्रोसेसर त्याला ॲक्नॉलेज देतो INTA की मला तुझी रिक्वेस्ट आलेली आहे, माझं जे करंट ऑपरेशन आहे ते कंप्लीट झालं. करंट सायकल ॲक्च्युली ऑपरेशन म्हणजे करंट सायकल जी आहे ते कंप्लीट झालं की तुला मी माझ्या तुझं रुटीन आहे ते कंप्लीट करतो आणि मग माझ्या मूळ कामाकडे वळतो. त्यासाठी आपल्याला ट्रॅप RST 7.5, RST 6.5 आणि RST 5.5 हे 4 इंटरप्ट येतात, इंटरप्ट काम करतात. यापैकी एकाद्वारे आपण इंटरप्ट देऊ शकतो प्रोसेसरला. त्याची प्रायोरिटी ठरलेली आहे. फर्स्ट प्रायोरिटी ही ट्रॅपची आहे आणि त्यानंतर RST 7.5 ते 5.5 पर्यंत प्रायोरिटी आहे. म्हणजे सपोज एका वेळी 6.5 आणि ट्रॅपची रिक्वेस्ट आली तर प्रथमतः प्रोसेसर ट्रॅपची रूटीन सर्व्हिस रूटीन कंप्लीट करणार, रिक्वेस्ट कंप्लीट करणार, मग तो 6.5 ची रिक्वेस्ट कंप्लीट करणार. अशा प्रकारे इंटरप्ट कंट्रोल हा आलेली इंटरप्ट जे आहे तो प्रोग्राम आधी रन करतो आणि मग पुन्हा आपला राहिलेला प्रोग्राम रन करण्याकडे वळतो. त्यानंतर पुढे आपल्याला सिरियल IO कंट्रोल असे दिसतात.
याचे दोन सिग्नल आहेत, SID सिरियल इनपुट डाटा आणि SOD सिरियल आउटपुट डाटा. सॉफ्टवेअरमध्ये रिम आणि सिम इन्स्ट्रक्शन जी आहे, त्या रिम आणि सिम इन्स्ट्रक्शनशी रिलेटेड हे दोन्ही ऑपरेशन्स आहेत. SOD म्हणजे आउटपुट हा सिरियल आउटपुट सेट अथवा रिसेट होतो ज्यावेळी सिम इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते. आणि सिरियल आउटपुट डाटा म्हणजे या लाईनवर असणारा डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये येतो ज्यावेळी रिम इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते. अशा प्रकारे सिरियल इनपुट आउटपुटशी रिलेटेड काम हे या सेक्शनमध्ये होत असतं. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रत्येक सेक्शनमध्ये कार्य कसं होतं हे पाहिलं, पण या प्रत्येक सेक्शनला जोडण्याचं काम या डाटा लाईन्स करत असतात. त्यामुळे मायक्रोप्रोसेसरमध्ये डाटा बस, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बस अशा 3 प्रकारच्या बसेस आहेत. ॲड्रेस बस ही 16 बीट आहे. या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस बस इंडिकेट करतो हा. आणि डाटा बस जी आहे ती 8 बीट आहे. डाटा बस. आणि कंट्रोल बस जी आहे या कंट्रोल सेक्शनकडून प्रत्येक सेक्शनला गेलेली आपल्याला दिसते की प्रत्येक सेक्शनवर नियंत्रण ठेवण्याचं काम, टाइम कंट्रोल करण्याचं काम टायमिंग अँड कंट्रोल युनिट करत असतं. आता या ठिकाणी आपल्याला इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट ॲड्रेस लॅच आणि ॲड्रेस बफर आणि डाटा ॲड्रेस बफर असे दिसतात. बफर ही एक प्रकारची मेमरीज आहे, पण ही तात्पुरती प्रोसेसमध्ये तात्पुरतं माहिती साठवून ठेवण्याचं काम करत असते. मायक्रोप्रोसेसरच्या पिन्समध्ये AD0 ते AD7 आणि A8 ते A15 ह्या टोटल 16 पिन्स आहेत, या 16 लाईन्स आहेत. यापैकी AD0 टू AD7 या ॲड्रेस बस डाटा बस म्हणून सुद्धा या ठिकाणी वापरल्या असतात. त्यामुळे आपलं हार्डवेअरही कमी होतं. म्हणजे ॲड्रेस लोकेशनचं काम फाईंड झालं की ॲड्रेस बसचं काम संपतं. त्यातील 8 लाईन्स या ठिकाणी डाटा बस म्हणून वापरल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मायक्रोप्रोसेसरचं आर्किटेक्चर